मला आडवे आले ना या ना इकडे. तुम्ही असं आडवे नाही येऊ शकत गाडीला. तुम्ही साईडला घ्या गाडी. साईडलाच तर घेतो. साईडलाच घेतो मी तुम्हाला तेच म्हणलं होतं. अहो मागाशीच म्हणलेलं. आता असं वाटतंय आम्ही चालक कमी आणि तमाशामधले कलाकार आहोत. हे काय चाललंय कोथरूडमध्ये? पोलिसांनी ड्युटी केली ठीक आहे, पण गाडीवाला विचारतो चालती गाडी कशी काय अडवली, तेव्हा तेवढा प्रश्नही सहन होत नाही. मग नंतर पाठीमागून पावती पाठवली जाते का? कारण प्रश्न विचारला. अरे आता प्रश्न विचारणं गुन्हा झालाय का? ड्युटी करायची आहे ती नियमात राहून करा, नाहीतर जनता आता विचारणार कायदा तुमच्यासाठी वेगळा का? काय चाललंय? फाईन मारणारा कॉन्स्टेबल असतो आणि पावतीवर नाव टाकतात त्या अधिकाऱ्याचं जो घटनास्थळी उपस्थितच नव्हता. हा खुलेआम फ्रॉड, स्कॅम, भ्रष्टाचार नाही का? यंत्रणेत असा खुलेआम खोटं दाखवून फाईन उकळणं हे कायद्यात बसतं का? पण पोलिसांनी खोटं नाव पावतीवर टाकलं तर काहीच नाही. फाईनसाठी टार्गेट चाललंय का? की सिस्टीममध्येच भ्रष्टाचार ओतप्रोत भरलेला आहे? हे बघा, जनता आता गप्प बसणार नाहीये. ज्याला फाईन मारला त्याच्याकडे पावती आणि कॅमेरा आहे आणि तुम्हाला उघडं पाडायला ती पुरेशी आहे. आणि हे जनता बोलतीये आयुक्त साहेब.